तर बघा काय प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे। दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी प्रसिद्ध झालेल्या शिफारस पात्र उमेदवारांच्या नियुक्ती संदर्भात आवश्यक ती कार्यवाही नियुक्ती अधिकारी यांच्या स्तरावर सुरू आहे। आज अखेर प्राप्त माहितीनुसार 4474 अभियोक्तेधारकांना नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत। त्यातील 4093 उमेदवार प्रत्यक्ष रुजू झाले आहेत। राज्यातील शेवटच्या टप्प्यातील निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया दिनांक 20/5/2024 रोजी पूर्ण होत असून त्या दिनांकानंतर उर्वरित शिक्षक पदभरतीबाबत कार्यवाही सुरू करण्यात येत आहे। पदभरती संबंधी प्रचलित कार्यपद्धतीनुसार आवश्यक असलेल्या मुद्द्यावर प्रशासकीय कार्यवाही सुरू आहे। विना मुलाखत पदभरतीची प्रक्रिया कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाशिवाय व गुणवत्तापूर्ण पद्धतीने राबवण्यात आली आहे। त्याचप्रकारे शासन निर्णय दिनांक 6 जुलै 2023 मधील तरतुदीनुसार मुलाखतीसह पदभरती देखील गुणवत्तापूर्ण पद्धतीने राबवण्याच्या दृष्टीने यावेळी विशेष दक्षता घेतली जाणार आहे। या प्रकारातील पदभरतीसाठी मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी एकूण 30 गुणांसाठी आवश्यक असलेली मानक कार्यपद्धती स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर तयार करण्यात येत आहे। समांतर फेरी न्यायिक प्रकरणे व तत्सम बाबीसंदर्भात शासन स्तरावरून काही बाबीवर कार्यवाही पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू आहे। या संदर्भात बुलेटिनच्या माध्यमातून योग्य वेळी सविस्तर माहिती देण्यात येईल। समाज माध्यमाद्वारे काही व्यक्ती खोडसाळपणे चुकीची माहिती प्रसिद्ध करतात। त्यांना कोणत्याही माहिती संदर्भात पुराव्याची खात्री करून माहिती विश्वासार्हता पडतावी। ज्यावेळी महत्त्वाच्या घटना घडतील त्यावेळी बुलेटिनद्वारे माहिती दिली जाईल। तर बघा आता या प्रसिद्धीपत्रात काय म्हटलेलं आहे की लवकरच उर्वरित शिक्षक पदभरतीबाबत कार्यवाही सुरू करण्यात येत आहे। पदभरती संबंधी प्रचलित कार्यपद्धतीनुसार आवश्यक असलेल्या मुद्द्यावर प्रशासकीय कार्यवाही सुरू आहे। मुलाखतीसह पदभरतीसाठी मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी एकूण 30 गुणांसाठी आवश्यक मानक कार्यपद्धती स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर तयार करण्यात येत आहे। समांतर फेरी न्यायिक प्रकरणे व तत्सम बाबी संदर्भात शासन स्तरावरून काही बाबीवर कार्यवाही पूर्ण करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे। तर बघा अशा प्रकारे महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।